नमस्कार, मी राजन लाडले भारी कोकणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज मी आपल्याला जैतापूरमध्ये घेऊन आलो आहे। गेले अनेक महिने एक शिक्षक मिळावा म्हणून इथले पालक झगडत आहेत, प्रशासनाकडे मागणी करत आहेत, पण प्रशासनाकडून कायम त्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत। गेल्या महिनाभरापूर्वी त्यांनी एक आंदोलन केलं होतं, शाळा बंद आंदोलन, पण त्यावेळी शिक्षक देतो म्हणून सांगितलं, पण अद्यापपर्यंत एकदा शिक्षक दिले होते, एक महिनाभर शिक्षक राहिले, पुन्हा ते गेले। त्यानंतर पुन्हा एकदा या पालकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता, पण अद्यापपर्यंत त्यांच्या या इशाऱ्याला काही दाद दिली गेली नाही। आणि आज सर्व पालक आपल्या मुलांना घेऊन गेटच्या बाहेर उभे राहिले। मी तुम्हाला घेऊन येतो, या दाखवतो इथे हे सर्व पालक आपल्या मुलांना घेऊन आलेले आहेत आणि शाळा बंद आंदोलन करतायत। तिथे या बाजूला तुम्ही दिसते प्राथमिक शाळा आहे, शाळा सुरू आहे, आतमध्ये एक शिक्षक आहेत, पण आता हे सगळे जे पालक आहेत ते सगळे पालक आपल्या मुलांना घेऊन शाळेच्या बाहेर थांबलेले आहेत। जोपर्यंत दुसरा शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। ही 18 पटाची शाळा आहे, सेमी इंग्लिश आहे। सर्व पालकांना वाटते की आम्हाला 2 शिक्षक पाहिजे, कारण मुलांचं शैक्षणिक नुकसान होतं आहे। त्यामुळे इथे सरपंच साहेबसुद्धा आहेत, पालक आहेत। सरपंच साहेब नक्की काय, कशासाठी हे सगळे पालक बाहेर थांबलेले आहेत? शाळा बंद आंदोलन हे समजते, पण नक्की काय विषय आहे? त्यांना दुसऱ्या शिक्षकाची आवश्यकता आहे शाळेला, ती मिळत नसल्यामुळेच हा त्यांचा पवित्रा त्यांनी घेतला। आज मी BDO साहेबांशी पण बोललो, गट शिक्षणाशी पण बोललो आहे। देतो म्हणतात, तेवढ्या पुरतं बोलतात आणि परत जैसे ती परिस्थिती आहे। हे आहेत राजप्रसाद राऊत, जैतापूर गावचे प्रथम नागरिक, सरपंच आहेत। त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे, ते स्वतः गटविकास अधिकाऱ्यांशी बोललेत, BDOशी बोललेत, पण फक्त देतो म्हणतात। बोललो साहेबांशी पण बोललो, आज ते बाहेर आहेत, पण त्यांनी पण सांगितलं की आम्ही एक शिक्षिका दिली आहे, पण आजपर्यंत ती शिक्षिका हजर झालेली नाही आहे, तब्येत बरी नसल्याचं कारण मिळतं। ह्या पालकांचं जी मागणी आहे ती योग्य आहे की अयोग्य असं? योग्य मागणी आहे। मग यांच्या अगोदर सुद्धा या लोकांनी आंदोलन केलं, साहेबांच्या मागणीनुसार त्यांनी ते मागे घेतलं होतं, परत परिस्थितीच आहे, असं किती दिवस करणार हाच प्रश्न येते। आज कोणी आहेत का पंचायत समितीचे अधिकारी वगैरे? त्यात उपस्थित नाही। संपर्क तरी साधलाय का कोणाशी? आम्ही त्यांच्या संपर्क साधला शेवटी। तुम्ही संपर्क साधला, काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांचं म्हणणं आहे की आम्ही देतो फक्त देतो। पालकांचं काय म्हणणं आहे? पालक काय म्हणतात? पालक वर्षातनं दुसऱ्यांदा हे आंदोलन चालू आहे, असं किती वेळा करावं लागणार आहे आम्हाला आंदोलन? आणि महत्वाचं म्हणजे शिक्षण सुद्धा वाया जात आहे, म्हणजे लहान मुलांचं आमच्या मुलांना। ताई पण बोलते, तिथे एक ताई आहेत, काय म्हणणार? आमच्या मुलांचं नुकसान होते, असं उडवाउडवीची उत्तर देतात, देतो नंतर देतो, 4 दिवसांनी देतो, आणि देत तर काहीच नाही देत, आश्वासनं फक्त देतात। ओके, सेमी इंग्लिश आहे ना ही शाळा? सेमी इंग्लिश आहे। ठीक आहे, आम्हाला तर नवीन शिक्षक जो देतील ना ते कायमस्वरूपी द्यावा, म्हणजे मानधन तत्वावर जरी असेल तरी पण तो 2 नंतर एक शिक्षक ही शाळेवर असे हे नाही व्हायला पाहिजे, एक शिक्षक ही शाळा झाली नाही पाहिजे। मग आता तुमची भूमिका काय आहे ते? तुम्ही आता पालकांना अजून एक आम्हाला मानधन तत्वावर किंवा कामगिरीवर दिला तरी चालू शकतो। तुम्ही आता मुलांना शाळेत पाठवणार की नाही पाठवणार? जोपर्यंत आम्हाला लेखी येत नाही तोपर्यंत आम्ही पाठवणार नाही। याच्यापूर्वी पण एकदा आंदोलन केलं होतं तुम्ही? केलं होतं, पण तेव्हा सांगितलं होतं की म्हणजे जे आहेत ते राहतील म्हणून, पण ते आंदोलन तेवढं झाल्यानंतर परत ते गेले आणि परमनंट दिले, पण त्यांच्या सोबतीला एक दिले नाही कोणतरी, कारण की आमच्या मुलांची संख्या 18 आहे, 18 साठी 2 शिक्षक तरी हवे इथे। इथे केंद्रप्रमुख किंवा दुसरे कोणीच आलेले नाही अद्याप? ओके, आणि केंद्र कोण येणार काय माहिती सुद्धा नाही, मॅडम कोण येणार त्यांचे आम्ही विचारलं ना, ते आता भोसले सर आम्हाला पत्र पाठवलं होतं, पण ते 13/1/25चं पत्र आहे, म्हणजे मॅडम नवीन येणार म्हणून, पण ते अद्याप पण शाळेत आलेले नाहीत। हा जैतापूर गाव आहे, एक महत्वाचं गाव म्हणून ओळखलं जातो, आणि या गावची ही जर परिस्थिती असेल तर तालुक्याची अवस्था काय असेल? जोपर्यंत 2 शिक्षक दिले जाणार नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन करतच राहणार असा इशारा या पालकांनी दिला आहे। आपल्या मुलांना घेऊन ते बाहेरच्या बाजूला उभे आहेत, सोबत सरपंच सुद्धा आहेत, काही ग्रामस्थ सुद्धा आहेत। बघूया काय होतंय। या दुपारचे 12 वाजत आले आहेत, ही सगळी मुलं आणि पालक गेटच्या बाहेर उभे आहेत, शाळा सुरू आहे, आतमध्ये एक शिक्षक आहेत, पण बाहेरच्या बाजूला हे सगळे पालक आपल्या मागणीवर ठाम आहेत। मला वाटतं इथे काही एक शिक्षिकांना ऑर्डर दिले, त्या सुद्धा आले, सरपंच साहेब ऑर्डर बघतायत। सरपंच साहेब काय ऑर्डर आले कसली? आता ऑर्डर मध्ये आदेश म्हटलाय की शाळा तळगाव नंबर 1 मध्ये कंत्राटी शिक्षिका श्रीमती रुबिया सायकर यांची जैतापूर नंबर 1 मध्ये अध्ययन सुविधेसाठी पुढील आदेश येईपर्यंत नियुक्ती करण्यात येत आहे म्हणून, असा त्यांचा आदेश आहे। पण मागच्या वेळी पण जेव्हा कथेकर मॅडम दिल्या तेव्हा हाच आदेश होता
आणि त्याचप्रमाणे त्यांना तिथून काढलं गेलं आणि त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. आणि पालकांना माहिती पण नाही झालं त्या कधी त्यांनाही गेले. माहित नव्हता हा विषय. पण तुम्हाला काय वाटतं हे जे आता आंदोलन केलं म्हणून कदाचित ही ऑर्डर आली असं? पुढचं दिलं असेल तर नको, कारण का मागच्या वेळेस पण असंच दिलं होतं आणि त्या मॅडम 15 दिवसात निघून गेल्या आणि पालकांना काही माहिती पडलं नाही त्या मॅडम कधी गेल्या. आणि त्यांना विचारलं, त्या बोलल्या मला ऑर्डर आली वरून म्हणून मी गेली. जून महिन्यापासून आम्हाला एक शिक्षक शाळा परत करायची नाहीये. आताच कधी बेसला होऊ दे आणि पुढे रेग्युलर. मला वाटतं पालक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आता इथे अधिकारी पण कोण उपस्थित दिसत नाहीयेत. जून महिन्यापासून परत एक शिक्षक ही शाळा होणार ती. तसं नको आम्हाला. सारखं आंदोलन करून मुलांना त्रास द्यायला आम्हाला परवडत नाही. 2 दिवस एक शिक्षक परत 2 दिवस काय वाटतं तुम्हाला? काय भीती वाटते? म्हणजे आता हे जे दिले जातात एक 2-2 दिवसासाठी किंवा 15 दिवसाचे शिक्षक, आम्हाला काय म्हणजे काय पुढच्या वर्षी पण एक म्हणजे कोणी शिक्षक येईल त्याने पूर्ण वर्ष पूर्ण करावं हे शैक्षणिक वर्ष पूर्ण झालं कारण की पाहिजे. मुलांचा बेस आहे तो काय कळत नाही शिक्षकांना. त्याला समजायला वेळ जातो, मुलं समजायला वेळ जातात आणि अभ्यासक्रम मागे पडतो. ज्याने शिक्षण बदलल्यामुळे एक शिक्षक त्याने एक पूर्ण शैक्षणिक वर्ष पूर्ण करावं. पालकांची ही पण भूमिका आहे बघा. इथे बघताय की प्रत्येक वेळी जर शिक्षक बदलला तर मुलांमध्ये तर नुकसान तर होत आहे आणि त्यांना ओळखायला तर तेवढा वेळ निघून जातो. त्याच्यामुळे मुलं त्यांचं खरोखर शैक्षणिक नुकसान होत आहे मुलांचं. छोटी छोटी मुलं तुम्ही बघताय ही बाहेर आहेत, आज सगळे शाळेच्या बाहेर आहेत. कशासाठी? भविष्यासाठी, पुढच्या पिढीला सुद्धा, म्हणजे पुढची मुलं जी येतील त्यांना सुद्धा याचा त्रास होऊ नये यासाठी हे पालक सगळे शाळेच्या बाहेर आहेत. आता काय भूमिका घेतात ते बघूया. मला वाटतं सरपंच साहेब कदाचित पुन्हा एकदा BDO साहेबांशी बोलतील असं मला वाटतंय. ओके, आमदार साहेबांशी पण बोलतो. आमदार साहेबांशी मी एक भेट घेतो. तसं पत्र आपण बनवतो आज. ओके, सादर करतो की तो कायमस्वरूपीच मिळावा म्हणून. म्हणजे आज पालकांसमोर हा विषय घेतो मी. आज आपल्याला आपण इथे आज आंदोलन केलात की शिक्षक पाहिजे होता म्हणून. त्याबाबत मी सर्वांचं प्रथम आधी सर्व पालक, सर्व विद्यार्थी आणि आता रुजू होत असलेल्या शिक्षिका रुबिया सायकर यांचं स्वागत करतो इथे. अधिकाऱ्यांनी म्हटल्याप्रमाणे जो आदेश दिला आहे आज त्यांना हजर व्हायचा तो त्यांनी आपल्याला दिला इथे हजर व्हायचा. पण तो आदेश कदाचित तात्पुरता पण असू शकतो. त्यामुळे आपल्याला हा शिक्षक कायमस्वरूपी राहावा यासाठी आपण पण प्रयत्न करूया आजपासूनच. आणि त्यामुळे आजचं जे त्यांनी आज आंदोलन केलं होतं हे आंदोलन आपण त्या शिक्षणिकारी भोसले साहेब यांच्या आदेश आहे त्यामुळे हे आज आंदोलन आपण तिथपर्यंत स्थगित करतो. पण पुढचा निर्णय जर असा होत असेल तर ह्याच्यापुढे पेक्षा मोठं पाऊल आपण उचलू हे मी आज आपण सरपंच या नात्याने मी आपल्याला सांगू इच्छितो. त्यामुळे आजचं नाही, तालुक्याच्या ठिकाणी असं घेऊन जाऊ तिथे. ते काय ताई म्हणताय? नाही, जर असं राहिलं ना मग तिथे राजापूरला येऊन असं पंचायत समितीत घेऊन जाणं म्हणताय का? समितीला आम्ही येऊन शाळांसह येऊ तिथे. ऑफिसला घेऊन जाऊ आम्ही. ठीक आहे. हे या उद्विग्न प्रतिक्रिया आहेत. त्यांना या महिला आहेत आपले कामधंदा सोडून मुलांच्या शिक्षणासाठी इथे आलेले आहेत. त्यांना हे पाऊल उचलावं लागू नये यासाठी प्रशासनाने याची दखल घेणं गरजेचं आहे. असेच वाटण्याच्या अक्षराला राहू नये, नाहीतर कदाचित हे आंदोलन उग्रसुद्धा करू शकतात. एकंदरीत ही प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते. आणि आता हे आंदोलन शिक्षिका हजर झाल्यामुळे मला वाटतं स्थगित करतायत आणि सगळं मुलांना घेऊन जातील, कारण मुलांचं सुद्धा पालकांचं नुकसान होऊ नये अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. पण असं पाऊल उचलायला कोणालाही लागू नये यासाठी प्रशासनाने दखल घेणं फार गरजेचं आहे. आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी या पालकांनी, या जागरूक पालकांनी वारंवार आंदोलन केले आहे. आता त्यांना एक शिक्षकांची पुन्हा ऑर्डर मिळाल्यामुळे त्यांनी तात्पुरतं हे आंदोलन स्थगित केलं आहे. आम्ही सुद्धा या सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने त्यांच्यासोबत आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण.